नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। राज ठाकरे यांनी कालच्या पाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि राजकीय धुरळा उडवून दिला। आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा यामधून मिळालेत। राज ठाकरे आता अधिकृतरित्या महायुतीचा भाग आहेत, पण राजकारण एवढ्यावर थांबणार नाही, ना सत्ताधाऱ्यांचं ना विरोधकांचं। आणि त्याच न्यायानं आज राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्यावर टीकास्त्र डागणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने तर राज ठाकरेंचा हा पाठिंबा म्हणजे नवनिर्माण नव्हे तर नमोनिर्माण असल्याचं सांगत टीका केली आहे। मुद्दा असा आहे की राजकीय भूमिका बदलणे हे काय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय का? यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे आणि राज ठाकरे अशी भूमिका बदलणारे पहिले नेते नाहीत। मग तर टीकेच्या तलवारीच्या टोकावर का? दुसरी गोष्ट, पक्षवाढीची महत्त्वाकांक्षा राज ठाकरेंना असली तर त्यात चुकलं काय? याच्याच दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर राज ठाकरे यांनी मोदींचं केवळ गुणगान आजवर गायलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरेल। त्यांनी मोदींवर केलेल्या टीका सुद्धा सर्वश्रुत आहेत। त्यामुळे या निवडणुकीत या सर्व टीकांच्या फैरी फक्त मोदींसाठी म्हणत बाजूला सारण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतलाय का? आणि या सगळ्या बदलत्या राजकीय भूमिकेकडे मनसेचे कार्यकर्ते आणि मतदार कसं पाहतायत, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, आणि पुण्यातले वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे आपल्यासोबत आहेत, जे काही दिवसांपूर्वी मनसेमध्ये होते, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे। आपण सुरुवात करण्यापूर्वी आज सकाळपासून विरोधकांनी कशा टीका केलेल्या आहेत आपण बघूया। तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावासा वाटला, याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील। म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं। त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्वी। आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत। मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील, आम्ही शरणागती पत्करणार नाही। मला वाटतं ते 10 का 15 दिवसापूर्वी दिल्लीला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते, आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळीच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती। मग काय त्याचा सगळ्या संपूर्ण राज्यभरात काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं? बघूया, मला असं वाटतं ते कुठल्या ते आमच्या आघाडीत तर ह्यावेळेस इलेक्शनला नव्हतेच, त्याच्यामुळे त्यांचे मतं कुणाच्या पारड्यात पडतील, कशी पडतील, काय पडतील हे काळच ठरवेल। सुरुवातीला संदीप देशपांडेंकडे जाईल। संदीप देशपांडेजी, वेगळा प्रश्न विचारतच नाही, राऊतांच्या वक्तव्यातच प्रश्न आलेला आहे, या टीकेकडे कसं बघताय? मुळात विषय असा आहे की संजय राऊत साहेबांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? 2014 साली लोकसभेची निवडणूक ज्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर लढवली, त्याच 2014 साली बरोबर 5 महिन्यांनी त्यांनी विधानसभेची निवडणूक वेगवेगळी लढवली। भाजप, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेने एकमेकांना शिव्या घातल्या। त्याच्यानंतर त्याच शिवसेनेने 2014 साली पुन्हा सत्तेत भारतीय जनता पक्षाबरोबर गेली। 2019 साली 4 वर्ष शिव्या घातल्यानंतर लोकसभेची निवडणूक पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर लढवली। 2019ची निवडणूक भारतीय जनता पक्ष शिवसेनेने मिळून लढवली। त्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून ते शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले। काँग्रेस बरोबर त्यांनी हातमिळवणी केली। या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेला कुठला नैतिक अधिकार आहे आम्हाला प्रश्न विचारायचा? तरीही मला असं वाटतं एक गोष्ट मी स्पष्ट केली पाहिजे, जी काल माननीय राजसाहेबांनी सुद्धा स्पष्ट केली, की आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे किंवा आम्हाला कुठल्या सत्तेतला मलिदा खायला पाहिजे किंवा आम्हाला कुठल्या कोरोनामधली खिचडी खायला पाहिजे म्हणून आम्ही भूमिका कुठली बदललेली नाही किंवा घेतलेली नाही। आम्ही जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये काल जर तुम्ही ऐकलं असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी एक स्पष्ट केलं की आज आम्हाला असं दिसतंय एकंदरीत जे नेतृत्व आहे हे नेतृत्व नरेंद्र मोदींचं
भारताला युवांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने, बाकीच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्रामध्ये चांगले उद्योग येण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी घडू शकतात असा आम्हाला विश्वास वाटतो. म्हणून आम्ही हा पाठिंबा देतोय. आणि उद्या जर हे घडलं नाही तर आम्ही आमची भूमिका घ्यायला मोकळे आहोत. हेही काल राज साहेबांनी स्पष्ट केलंय. मला वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे. हे बोलण्याचा दम संजय राऊतांमध्ये नाहीये जो आमच्यामध्ये आहे. बरं, मी वसंत मोरेंकडे जाईल. वसंत मोरेजी, अगदी कालच्या सभेत सुद्धा आम्हाला हा शब्द, एक वाक्प्रचार ऐकायला मिळाला की आतापर्यंत मनसेमधले जे नेते असतात, जे कार्यकर्ते असतात, त्यांचं एकच धोरण असतं, राजसाहेब बांधतील ते तोरण, सांगतील ते धोरण. तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी मनसेमध्ये होतात. आता मनसेमधून तुम्ही बाहेर पडलेलात. बाहेरून आपला हा पूर्वाश्रमीचा पक्ष बघताना आणि राज ठाकरे यांच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या बदलत्या भूमिका बघताना कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या मनात काय आहे, मतदारांच्या मनात काय आहे, याचा काही कयास तुम्ही बांधताय का? आणि नमो निर्माण हा जो शब्दप्रयोग वापरलाय त्याचं समर्थन तुम्ही करताय का? बघा, मी ज्या पक्षामध्ये आता वंचित बहुजन आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि आता मी वंचित बहुजन आघाडीचा पुण्याचा उमेदवार आहे. हो, माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, कदाचित ती सर्व त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना विचारात घेऊन त्यांनी ती घेतलेली भूमिका आहे. त्यामुळे राजसाहेबांच्या भूमिकेवरती मी आजपर्यंत 12 तारखेला मी पक्ष सोडला तेव्हापासून मी माननीय अमित साहेब असतील, राजसाहेब असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्या बाबतीमध्ये मी कुठलंही काही वक्तव्य केलेलं नाहीये आणि करणार पण नाहीये. त्यामुळे मला वाटतं की ज्या दिवशी मी त्या पक्षाच्या विचारधारेपासून 12 तारखेला बाजूला झालो तेव्हापासून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा उमेदवार झाल्यापासून मी फक्त माझ्या शहरातील प्रश्नांवरती भांडण्याचा, माझ्या शहरातील प्रश्नांवरती बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो वंचितांसाठी एक लढा निर्माण केलाय आणि त्या लढ्याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना सुद्धा एक पार्ट होतो की वंचित बहुजन आघाडी ही असं याच्यापेक्षा की समाजातील प्रत्येक घटकामध्ये जे वंचित लोक आहेत ह्या वंचितांसाठीच माझं आजपर्यंत काम चालू होतं आणि भविष्यात सुद्धा माझं हे काम हे समाजातील प्रत्येक वंचितांसाठी असणार आहे. त्यामुळं कुणाच्याही कुठल्याही वक्तव्यावरती किंवा कोण काय बोलतं त्याच्यावरती लक्ष न देता मी माझ्या शहराच्या प्रश्नांवरती लक्ष देणार आहे की ज्या प्रश्नाला धरून मी जो विकासाचा कात्रज पॅटर्न तयार केला तो मला विकासाचा पुणे पॅटर्न तयार करायचा आणि तो मी माझ्या वसंत मोरेजी, मुद्दा असा आहे की तुम्ही आता वंचितांसाठी काम करताय. मी थोडासा फिरवून प्रश्न तुम्हाला विचारते. राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक कार्यकर्ते कदाचित भूमिका न पटल्यामुळे वंचित होणार आहेत असं वाटतंय का? नाही, आता ते भविष्यातील काही कालावधी ठरवेल. मला वाटतं की काही कार्यकर्त्यांना ज्यांना राजकीय भवितव्य आहे की ज्यांच्या प्रभागांमध्ये अनेक अडचणी आहेत भारतीय जनता पार्टीमुळे, कदाचित त्या कार्यकर्त्यांना त्यांचं राजकीय भवितव्य जर धोक्यात येते असं वाटत असतील तर ते कार्यकर्ते तशा प्रकारच्या भूमिका घेतील. पण म्हणजे भाजपमुळे मनसेचे कार्यकर्ते अडचणीत आलेले आहेत अशा घटना तुमच्या नजरेत आहेत? मी स्वतः अडचणीत आलेलो आहे, अनेकदा आलेलो आहे. माझ्या 2017च्या प्रभाग रचनेमध्ये किती प्रकारे माझा प्रभाग तोडण्यात आला, 2012ला माझा प्रभाग किती प्रकारे तोडण्यात आला, या सगळ्या गोष्टी सर्वांना सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मला वाटतं की मला तर प्रचंड त्रास झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा. मी ज्या प्रभागामध्ये काम करतो त्या प्रभागामध्ये, शहरामध्ये, त्यामुळे मी तर वॉशिंग मशीनच्या विरोधात 100% आहे. पण म्हणजे थोडक्यात आपण जर तरच्या भाषेत मी विचारते, जर आता तुम्ही मनसत असतात तर ही भूमिका तुम्हाला पटली नसती राज ठाकरेंची? म्हणजे बघा, जोपर्यंत मी त्या पक्षामध्ये होतो तोपर्यंत साहेब जो आदेश देतील तो मी सातत्याने 18 वर्ष मनसेमध्ये, त्याच्या अगोदर सुद्धा शिवसेनेमध्ये ज्या टायमाला साहेब होते त्यावेळेस सुद्धा 12 तारखेपासून माझ्या बाबतीमध्ये ती भूमिका माझी पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे मी पक्षापासून फारकत घेतल्यामुळे मी पक्षांच्या काही भूमिकांवरती बोलू शकत नाही. बरं, आपल्यासोबत संजना घाडी आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या. संजना घाडी, आज संजय राऊतांनी टीका करताना नमो निर्माण हा शब्द वापरलेला आहे, पण दुसरी बाजू त्याची अशी आहे की आता महायुती सोबत सुद्धा एक ठाकरे आहेत. हा बोला, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? येतोय.
मुद्दा असा आहे की आज नमो निर्माण हा येतोय, बोला. शब्दप्रयोग राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊतांनी वापरला, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की आता महायुतीमध्ये सुद्धा एक ठाकरे आहेत. याच्याकडे कसं बघताय तुम्ही? महायुतीमध्ये ठाकरे नाव आलं पाहिजे. ठाकरे या नावाची महाराष्ट्रात निवडणूक लढताना किती गरज आहे हे भारतीय जनता पक्षाला, फडणवीसना, त्यांचे चाणक्य जे आहेत त्यांना अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि म्हणून मग आम्ही वारंवार सांगतोच आहेत की उद्धव ठाकरे साहेब भाजपाच्या बरोबर नाहीत, म्हणून शिवसेना फोडायची, एकनाथ शिंदेना घ्यायचं, त्यांना घेऊन उणीव भरून निघत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडायची, अजितदादांना बरोबर घ्यायचं, आणि एवढं करून ठाकरे नाव बरोबर पाहिजे म्हणून राज ठाकरेंना देखील बरोबर घेतलं गेलेलं आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. पण राज ठाकरेंची त्याचबरोबर सुद्धा पक्ष ज्या वाढवायची पद्धतीने महत्वाकांक्षा असेलच, कालचं त्यांना प्रोग्रेस भाषण दिसला असेल महायुतीसोबत. गेले तर चुकलं काय? महायुतीसोबत गेले तर चुकलं काय? संजय नागाडे. 100% ना. मला मी 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 म्हणतच नाही हे चुकलं म्हणून. मला माझी भूमिका वेगळी आहे या सगळ्यापेक्षा. आता जे मी संदीपजींचं बोलणं पण ऐकलं की राजकीय पक्ष वारंवार भूमिका बदलत असतात, तशा कदाचित त्यांनी म्हणजे मनसेचं म्हणायचं झालं तर झेंडा देखील बदलला, इंजिनाची दिशा बदलली, त्याच्यानंतर दर इलेक्शनला वेगवेगळ्या भूमिका बदलल्या. आणि आता जी भूमिका आहे बघा, राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय पक्ष वाढावा यासाठी काही निर्णय घ्यावेत, पण राजकीय पक्ष वाढण्यासाठी निर्णय घेत असताना त्या राजकीय पक्षासाठी वारंवार आंदोलनं करणारा, जेल भोगणारा, दगडखाट्या खाणारा तो कार्यकर्ता त्याला निवडणुकीत उभं करता यावं, लोकांचं त्याला कुठेतरी त्या ठिकाणी विश्वास संपादन करता यावा, हे काम या निवडणुकांमधून होत असतं. किंबहुना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन झाली, आम्ही राज ठाकरेंचे कार्यकर्ते, खूप महत्वाचं सांगते मी, खूप महत्वाचं सांगते म्हणजे शिवसेनेमधून राज ठाकरे ज्या वेळेला राज ठाकरे साहेब जेव्हा बाजूला झाले त्यावेळेला त्यांचं बाजूला होण्याचं कारणच ते होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायला मिळत नाहीत. मग आज तुम्ही स्वतःचा पक्ष काढलेला आहे आणि अशा वेळेला जर या राजकीय कार्यकर्त्यांना तुम्ही होत असलेल्या या संसदेच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांना संधी देत नाही आहात, आज जर ती संधी दिली गेली असती तर विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी जागा मिळाल्या असत्या, तर येणाऱ्या महानगरपालिकेत त्यांना निवडणुका लढून जिंकता आलं असतं. पण निवडणुकाच लढवायच्या नाही, बिनशर्त पाठिंबा द्यायचा. मग हे जे कार्यकर्ते यांना कुठलीही दिशा नाही, अशा दिशाहीन कार्यकर्त्यांनी त्यांनी स्वतःची बोली लावावी इतर राजकीय पक्षांकडे की राजकीय पक्षांनी त्यांची बोली लावावी. पण संजय नागाडी, बिनशर्त पाठिंबा देणं आणि त्याच्या बदल्यात आपली कुठली राजकीय महत्वाकांक्षा न पूर्ण, एवढे इमॅच्युअर राज ठाकरे आपल्याला वाटतात का? माझ्यासारख्या एका त्यांच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्तीचा प्रश्न आहे. नाही, मला सांगा प्लीज. बिनशर्त पाठिंबा देणं आणि त्या बदल्यामध्ये कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण न करणं किंवा कुठलीही राजकीय गणितं न तोलणं, इतके इमॅच्युअर राज ठाकरे वाटतायत का तुम्हाला? काहीतरी गणितं ठरली असतीलच ना महायुतीसोबत येण्याची. मला नक्कीच वाटत नाहीत. मला 100% नाही वाटत नाही की हे असं त्यांनी बिनशर्त केलं असेल, ते असंच केलं असेल. एका बाजूला मला वारंवार ईडीच्या चौकशीला माननीय राजसाहेब ठाकरे यांना बोलवलेलं ना, त्या दिवशीचा त्यांचा तो हैराण आणि खूप प्रेशरमध्ये असलेला चेहरा आठवतो. आणि त्याच्यानंतर वारंवार बदलत गेलेल्या म्हणजे लावारे तो व्हिडिओपासून आतापर्यंतच्या भूमिका. कारण राज ठाकरे ही मी पाहिलेली ती व्यक्ती नाही आहे की महाराष्ट्रात असलेले JNPT, नावाशिवा प्रमुख वित्तीय केंद्र, डायमंड मार्केट महाराष्ट्रातून ओरबडून गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की त्यांना ईडीची धमकी दिली असावी, राज ठाकरेंना सुद्धा ईडीची धमकी दिली असावी असं म्हणताय तुम्ही? मला म्हणायचंय नवीन जे उद्योगधंदे आहेत हे सगळे उद्योगधंदे ओरबाडून त्या ठिकाणी वेदांता, फॉक्सकॉन असून दे, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, त्यांनाही माहिती आहे की या कंपन्या नुसत्या गेल्या नाही आहेत, तर लाखोंचा रोजगार, करोडोंची महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट या लोकांनी नेलेली आहे. आणि अशा वेळेला शांत बसणारे हे राजसाहेब नाही आहेत. इथे काहीतरी पाणी मुरतंय, इथे काहीतरी आहे. हे काय आहे हे कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा दस्तूर खुद्द राजसाहेब कदाचित सांगू शकतो. विचारूया आपण संदीप देशपांडे आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया. संदीप देशपांडे, संशय व्यक्त झालेला आहे, काहीतरी पाणी मुरतंय. राज ठाकरे आयदर अडचणीमध्ये आलेले आहेत किंवा त्यांची पडद्यामागची काय कॅल्क्युलेशन्स आहे ती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीयेत, असा दावा करण्यात आलाय. नाही, मुळात आमचं राजकारण काय आहे आणि काय नाही हे समजायला फार थोडीशी मॅच्युरिटी असण्याची गरज आहे.
आणि मला असं वाटतं संजनाताई ज्या पद्धतीने सांगतायत की बाबा लावरेच्या व्हिडिओची भूमिका बदलली, मग ईडीची नोटीस आली. माझा संजनाताईंना एक सिंपल प्रश्न आहे. 2006 साली त्या शिवसेनेत होत्या, 2006 नंतर त्या मनसेत आल्या, त्याच्यानंतर 2000 मला वाटतं 12-13 तर कदाचित ते साल ते जास्ती चांगलं शकू शकत, त्यांनी मनसे सोडली आणि त्या पुन्हा शिवसेनेत गेल्या. त्याच्यानंतर त्या शिवसेनेतनं परत 1-1.5 वर्षांनी शिवसेनेतनं पुन्हा मनसेत आल्या आणि ऐन निवडणूक जेव्हा लागली, डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर त्या पुन्हा तिकडनं गेल्या आणि शिवसेनेत परत मनसेतनं पुन्हा शिवसेनेत गेल्या. आता ह्या 4-5 वेळेला त्यांनी ज्या भूमिका बदलल्या, काय संजनाताईंना ईडीची नोटीस आलेली का त्यावेळेला, का त्यांची सीबीआय इन्क्वायरी लागलेली का पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झालेली का, मग एवढ्या वेळा त्यांनी भूमिका का बदलल्या त्या? मला असं वाटतं की दुसऱ्यांवर आरोप करण्याच्या आधी आपण जेवढ्या वेळा भूमिका बदलल्या त्याची काय कारण मीमांसा असेल याचा जरी विचार केला तरी त्यांना कोणावरही संशय येणार नाही, हे माझं ठाम मत आहे. संदीपजी मला उत्तर द्यायचं या प्रश्नाचं. नंबर 2 मी आपल्याला वेळ देते. मी संजना घाडी मी आपल्याला वेळ देते, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. संदीप देशपांडे बोला. मला हा 5-6 वेळेला ज्यांनी पक्ष बदललेले आहेत त्यांनी दुसऱ्यावर बोट काय दाखवायचं की तुम्हाला ईडीची नोटीस आली म्हणून तुम्ही भूमिका बदलली, पण तुम्हाला कोणाची नोटीस आलेली, सीबीआयची इन्क्वायरी झालेली का तुमच्यावर? त्यामुळे मला असं वाटतं की आपण आरोप करताना उगीच दुसरे संजय राऊत बोलतायत म्हणून मी त्या पक्षात आहे म्हणून मी बोलावं अशी भूमिका संजनाताईंकडनं तरी मला अपेक्षा नाही त्याची. नंबर 2, आज जो बिनशर्त पाठिंबा जो दिलेला आहे ना तो महाराष्ट्राच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या भल्यासाठी दिलेला आहे आणि एवढी व्यापक भूमिका असे लोक घेऊ शकतात ज्यांची मला या मुद्द्यावरनं प्रश्न आहे तुम्हाला. मी प्रश्न घेते या मुद्द्यावरनं. संदीप देशपांडे, आपण संजना गाडींचं तुमचं उत्तर ऐकूया तुमच्या प्रश्नावरती. संजना गाडी थोडक्यात. नाही मला आता उत्तर देऊ दे ना नम्रता. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला बोलता लक्षात आला, माझी लिंक तोडू नका ना, तर मी बोलणार नाही, मी माईक काढून देईन. संदीप माझी देशपांडे लिंक तोडू नका. बरं ठीक आहे, मुद्दा पूर्ण करा तुमचा. नाही नम्रता असं नाही, हे बरोबर नाही. मला इथे तुमची माझी मी तुम्हाला हेच सांगते, तुमचा मुद्दा पूर्ण करा संदीप देशपांडे. थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे. मी येणार नाही चॅनलवर ताई. मी तुम्हाला थोडक्यात मुद्दा पूर्ण करा हेच सांगतेय. संदीप देशपांडे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तुमचा मुद्दा पूर्ण करा. मुद्दा तोडाल तुम्ही, मला जी मिनिटं दिली ती पण तुम्ही पूर्ण करू देत नाही. तुमचा मुद्दा पूर्ण करा असंच सांगते मी तुम्हाला संदीप देशपांडे. मग तुम्ही मला थांबवता का मध्येच? माझी लिंक तोडू नका ना तुम्ही. बोला. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही भूमिका बदलल्या किंवा आम्ही जो पाठिंबा दिला, हा पाठिंबा देताना आम्ही महाराष्ट्राच्या भल्याचा विचार केला, हिंदुत्वाच्या भल्याचा विचार केला आणि एवढा व्यापक विचार असाच व्यक्ती करू शकतो ज्याचं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. स्वतःच्या भावाचे नगरसेवक ओरबडून घेणारे, ज्याने आयुष्यभर ओरबडलेलं आहे, महापालिकेमधनं महसूल ओरबडलेला आहे, महापालिकेमधनं खिचड्या ओरपलेल्या आहेत, महापालिकेमधनं लोकांच्या बॉडी बॅगच्या पैसे ओरपडलेले आहेत. ह्या ओरबडणाऱ्या लोकांना ना व्यापक विचार काय असतो त्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. मग ह्या लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची? त्याने आयुष्यभर ओरबडण्याचं काम केलंय. स्वतःच्या भावाचं ओरबडलं, जेव्हा शिवसेनेत होते तेव्हाही ओरबडलं, आताही ओरबडलं नगरसेवक आमचे 6, आणि आता महापालिकेतला सगळा मलिदा ओरबडला. त्या लोकांनी काय आम्हाला प्रश्न विचारायचे? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या संदीप देशपांडे. बऱ्याच वेळेला राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी मोदींवर आजवर कधीही टीका केलेली नाही असं तर म्हणता येणार नाही. मोदींवर त्यांनी बऱ्याच वेळेला टीका केलेली आहे. इनफॅक्ट त्यांच्या भाषणामध्ये इतरांनी मोदींवर कशी टीका केली आणि त्यांच्या भूमिका कशा बदलल्या याची सुद्धा त्यांनी आठवण करून दिलेली आहे. हे सगळं आता मोदींना बिनशर्त पाठिंबा देताना राज ठाकरेंनी फक्त मोदींसाठी म्हणत बाजूला सारलंय का? मुळात विषय असा आहे याच्यामध्ये, ज्या वेळेला आम्ही पाठिंबा दिला त्यावेळेला तुम्ही जर त्यांचं भाषण काल नीट समजून घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काय म्हटलंय, महाराष्ट्रासाठी मला या गोष्टींची अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण होतील या विश्वासाने मी हा पाठिंबा देतोय मोदींच्या नेतृत्वाला. 2019ला हा विश्वास नव्हता? 2019ला हा विश्वास नव्हता का संदीप देशपांडे? नव्हता. त्यांच्या ज्या भूमिका होत्या, नोटबंदीची भूमिका असेल, बुलेट ट्रेनची भूमिका असेल, त्या भूमिका पटल्या नाहीत, त्याला टोकाचा विरोध केला आम्ही.
जी भूमिका पटली 370 कलमची, त्याचं सर्वात पहिले कौतुक करण्याचं जर ट्विट कोणी केलं असेल तर ते सन्माननीय राजसाहेबांनी केलं. मग एखाद्याला चांगलं, आता मी आज तुमच्याशी चांगलं बोलतो, तुम्ही मला चांगलं म्हणाल, उद्या मी जर शिव्या देऊन तुमच्याशी बोलायला लागो तरी तुम्ही मला चांगलं म्हणणार का? आणि मग मी असं म्हणू का तुम्ही भूमिका बदलली, तुम्ही तर काल मला चांगलं म्हणत होता, आज मला वाईट का म्हणताय? असं नाही होत नाही. याला भूमिका बदलणं माहित नाही म्हणत नाहीत. परिस्थितीनुसार जी असते गोष्ट त्या गोष्टीवर रिॲक्ट होणं असतं. याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत. भूमिका कशाला बदलणं म्हणतात? मला मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर मी आता शरद पवारांकडे जातो, याला भूमिका बदलणं म्हणतात. बरं, मुद्दा लक्षात आला. ठीक आहे, शेवटची काही मिनिटात आपल्याकडे संजना घाडी उत्तर द्यायचं तुम्हाला काही मुद्द्यांवर. हा, मला उत्तर द्यायचं इथे. जे म्हणाले संदीपजी 5-6 वेळा, संदीपजी बोलताना मी समोर आहे, विचार करून बोलावं ही विनंती. 2दा त्या ठिकाणी मनसे म्हणजे आम्ही राज ठाकरेंबरोबर कायम होतो, त्यानंतर शिवसेनेत आणि त्यानंतर मनसेमध्ये गेलो. पुन्हा जैसे ती परिस्थिती पाहिली, इथे कार्यकर्त्यांसाठी काही होत नाहीये हे कन्फर्म झाल्यानंतर आम्ही शिवसेनेत आलो, शिवसेनेत स्थिरावलोय. आणि हीच परिस्थिती मला वाटतं वसंत मोरेंसारख्या कार्यकर्त्यांची असणार आहे. हीच परिस्थिती गेलेल्या बऱ्याच मोठ्या कार्यकर्त्यांची असणार आहे जे राजसाहेबांना सोडून गेले. आता जे म्हणतात नगरसेवक आमचे शिवसेनेने घेतले, राम कदम कोणी घेतला, प्रवीण दरेकर कोणी, याच भाजपाने घेतले ना तुमच्याकडून हिरावून, त्याच्यावर तुम्हाला काही म्हणायचं नाही का? याच भाजपामध्ये किरीट सोमय्या आहे जे म्हणतात की शाळांमध्ये मराठी शिक्षण सक्तीचं करायची काय गरज आहे. हेच किरीट सोमय्या आहे जे म्हणतात सगळ्याच दुकानावर मराठी बटाका याच्यासाठी कोर्टात जाणारे किरीट सोमय्या. हेच ब्रिजभूषण सिंग आहेत ज्यांनी उत्तर भारतात राज ठाकरे जाऊ नयेत म्हणून त्यांनी जोरदार वल्गना केल्या आणि राजसाहेब त्या ठिकाणी गेले देखील नाहीत. हेच ब्रिजभूषण सिंग त्या भाजपामध्ये आहेत ज्यांनी आपल्या ऑलिम्पिकपटू महिलांवरचं लैंगिक शोषण केलेलं आहे. ह्याच महायुतीमध्ये अजितदादा पवार आहेत धरण बांधणारे, याच महायुतीमध्ये आदर्श घोटाळा करणारे अशोक चव्हाण आहेत, याच महायुतीमध्ये शिंदेसारखे व्यक्ती. तुम्हाला शिवसेना कोणाची सांगायला हवं का संदीप देशपांडे? राज ठाकरेंना शिवसेना कोणाची आहे खरी आणि खोटी हे सांगायला हवं का? मग आज जर तुम्ही वेड पांघरून पेडगावला जात असाल तर ही महाराष्ट्रातली जनता बघते आहे. मला माझे मुद्दे मांडताना तुम्ही मध्ये बोलता आहात, याच्यातूनच तुमची हार दिसते आहे. एक महिला पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यात पाडून धावणारे पळपुटे तुम्ही महिलांचा काय आदर करणार? त्यामुळे तुम्ही आता मगाशी माझी परिपक्वता काढलीत. याच्यापूर्वी दुसरा वक्ता बोलत असताना आपण बोलू नये. साधी हा जर शिष्टाचार तुमच्यामध्ये नसेल तर तुमच्यासारख्या अशा प्रवक्त्यांची बोलण्यात काहीही अर्थ नाही. करू नका, तुमची जेवढी लेवल आहे तेवढंच बोलत आहे. आपण एखाद्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरूया नको. आपण इथे चर्चेसाठी आलेलो आहोत. आपण वैयक्तिक टीका टिप्पणी इथे करायची नाहीये. संदीप देशपांडे, माझी विनंती आपल्याला, वैयक्तिक टीका टिप्पणीसाठी हा मंच नाहीये, ती तुम्ही तुमच्या वेगळ्या मंचावर करू शकता. इथे आपण चर्चेसाठी आलोय. मी वसंत मोरेंकडे जाते. वसंत मोरे, मला वाटतं की आपली चर्चा ही कुठल्या विषयावरती चालली आहे, चर्चा भरकटता कामा नये. संदीप दादांना माझी विनंती असेल की दादा, समोर एक महिला भगिनी आहे, कृपया त्यांच्या बाबतीमध्ये बोलताना थोडं आपण व्यवस्थित बोलावं, कारण आपल्या घरामध्ये पक्षामध्ये सुद्धा अनेक महिला भगिनी आहेत. बोललं पाहिजे ना. मी काय चुकीचं बोललोय त्यांना? तुम्ही माझ्या चारित्र्यावर येईल तर मी गप्प बसेन का? नाही दादा, मी काही कोणाच्या चारित्र्यावर बोलत नाही. तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोलायला लागला तर मी ऐकून घेईन का? कुठल्या महिला भगिनीला धक्का मारला? ही बाई होती का बघायला तिकडे? माझी विनंती आहे की आपण पॅनलिस्टचा सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा. प्रत्येकालाच विनंती आहे माझी, सगळ्यांनी पॅनलिस्टचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण इथे संवाद साधण्यासाठी आलो, एका विषयावर चर्चा करण्यासाठी आलो. सांगा, वैयक्तिक गोष्टी करणार, मग वैयक्तिक गोष्टी काढल्या तर इथे समोर बसायला पण होणार नाही कोणाला. ठीक आहे, मुद्दा या घडीचा असा आहे, आपली वेळ सुद्धा संपत आली. मुद्दा या घडीचा असा आहे की राज ठाकरे यांची ही बदललेली भूमिका, राजकीय टीका टिप्पणी त्याच्यावरती होत राहील, मात्र कार्यकर्त्यांना खरंच यातनं एक दिशा मिळतीये का? किंवा राज ठाकरेंचा जो हक्काचा मतदार आहे, राज ठाकरेंचे आजही अनेक ठिकाणी मोठे पॉकेट्स आहेत, हे आपल्याला अजिबात त्याबद्दल कुणाचंही दुमत नसेल, पण तो मतदार राज ठाकरेंसोबत राहणार का? एक दिवस आपण ज्यांच्यावर टीका केली आज त्यांच्याच सोबत त्यांनाच बिनशर्त पाठिंबा देतोय, तर तो मतदार कन्फ्यूज होईल का? हे थोड्या दिवसात अर्थातच आपल्याला कळेल. मात्र एक की राज
राज ठाकरेंनी खूप मोठा निर्णय या निवडणुकीसाठी तरी घेतलेला आहे. अर्थात त्यांची ही भूमिका आता इथून पुढे किती दिवस टिकते आणि त्या बदललेल्या भूमिकेनंतर राज ठाकरेंच्या मनसेच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. संदीप देशपांडे, वसंत मोरे आणि संजना घाडी तिघांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला. या तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे जमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.